महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे? कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा. माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्व आहे. तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल. मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी देईन अशा प्रकारचं स्पष्ट मत त्याने एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे? आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, जे जनतेच्या मनात आहे, मराठी जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही, तोपर्यंतचा पक्ष आहे, तो शेटजींचा पक्ष आहे. त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र, अस्मिता, 106 हुतात्मे, बेळगाव, कारवार नाही, ते व्यापारी आहेत. आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे 106 हुतात्म्यांच्या बलिदानाची बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत. प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे त्यांचे चेले आहोत ना. तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा, मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले. आपण पाहिलं असेल तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली. मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षाने आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं.